निघ महाराज उद्या आपण महिला दिवस साजरा करतोय, म्हणजे आज आपण सभागृहात करतोय, पण खरं 8 मार्च हा महिला दिवस आहे. अध्यक्ष महाराज, समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानावर पहिल्या दिवशीपासूनच, म्हणजे आपल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासूनच बेमुदत उपोषण सुरू आहे. अंगणवाडी मदतनीस आणि शिक्षकांचंही बेमुदत उपोषण चालू आहे आणि कडक ऊन असल्यामुळे तिथं काल महिला बेहोश झाल्यात अशी परिस्थिती आहे. मला आपण राज्यपालाच्या अभिभाषण उत्तर देता आहात आणि आपण त्याच्यामध्येही लाडकी बहीण आणि या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण या समग्र शिक्षण योजनेअंतर्गतल्या याच्यामध्ये काही लोकांना रेग्युलर केलं आणि काही लोकांना आपण त्याच्यात रेग्युलर केलेलं नाही. हे रेग्युलर करण्याच्या बाबतची भूमिका आहे. एकाला एक वेगळा न्याय आणि त्याच याच्यामधल्या दुसऱ्याला दुसरा न्याय असं करता येणार नाही. अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसच्या बाबत सुद्धा आपली भूमिका आपण स्पष्ट केलेली होती, पण अजूनपर्यंत